नमः. सर्व विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना सादर नमस्कार. संस्कृत स्कॉलर या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली देवरे आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीचा पहिला घटक परिचय. ओके, परिचय याचा अर्थ आहे इंट्रोडक्शन. या पाठात संस्कृतमध्ये स्वतःचा परिचय दुसऱ्याला कसा करून द्यावा हे सांगितले आहे. कोणत्याही भाषेत साध्या शब्दात दैनंदिन गोष्टींबद्दल बोलता येणे, दुसऱ्याशी संभाषण करता येणे ही ती भाषा शिकण्याचे महत्त्व आहे. म्हणजे जर आपण एखादी नवीन भाषा शिकत आहोत तर त्या भाषेत आपल्याला ॲटलिस्ट आपला स्वतःचा परिचय त्या भाषेत करून देता यावा हे आपल्याला वाटतेच. सो यासाठी हा धडा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. 8वीच्या मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तर महत्त्वाचा आहेच, पण आपल्या चॅनलवर जे संस्कृत शिकण्यासाठी जी मंडळी उत्सुक आहे तर त्यांना त्यांचा स्वतःचा परिचय आता संस्कृत भाषेत कसा करावा हे करण्यासाठी कसा करावा यासाठी परिचय हा धडा अतिशय महत्त्वाचा ठरेल. ओके, इन दिस लेसन द बॉयज अँड गर्ल्स इंट्रोड्यूस देमसेल्फ. When we meet somebody for the first time, we usually introduce ourselves briefly. So, how to introduce ourselves in Sanskrit is shown here. So, let's start. परिचयः प्रथमः घटकः. परिचय याचा अर्थ इंट्रोडक्शन आहे असं मी सांगितलं आहे. ओके, तर आता आपण पाहूयात. अहम छात्रः. ओके, अहम याचा अर्थ आहे आय, मी. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात आणि अहम हे काय आहे? सर्वनाम, प्रोनाउन. ओके, म्हणजे अहम म्हणजे मी. अहम याचा अर्थ काय आहे तर मी. आणि छात्र म्हणजे स्टुडंट. ओके, छात्र म्हणजे स्टुडंट, परंतु छात्र हे जे आहे ते पुल्लिंगी नाम आहे, छात्र. आणि इथे बाजूच्या बॉक्समध्ये तुम्हाला छात्रा दिसतंय ते स्त्रीलिंगी आहे. तर पुल्लिंग आणि स्त्रीलिंग याचा विचार आपण करणारच आहोत, परंतु आधी आपण ह्या राहुल नावाचा मुलगा स्वतःचं इंट्रोडक्शन कसं करून देतो आणि आपल्याला कसं स्वतःचं इंट्रोडक्शन करता येईल हे आपण शिकूया. अहम छात्रः, आय एम ए स्टुडंट. मम नाम राहुलः, माय नेम इज राहुल. माझं नाव राहुल आहे. मम माता विदुला, माझी आई विदुला. विदुला इज माय मदर. मम पिता सुरेशः, सुरेश इज माय फादर. अशा प्रकारे अतिशय शॉर्ट बट स्वीट अशी त्याने स्वतःची ओळख करून दिली आहे. म्हणजे त्याने आधी तो विद्यार्थी आहे असं सांगितलं आहे, त्यानंतर त्याने स्वतःचं नाव सांगितलेलं आहे, त्यानंतर त्याच्या आईचं नाव सांगितलं आणि मग वडिलांचं नाव सांगितलं आहे. अशा प्रकारे आपल्याला एकंदर कळलं आहे की आपण स्वतःचं नाव कसं सांगायचं, आपल्या आईचं नाव कसं सांगायचं आणि वडिलांचं नाव. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे नोटीस तुम्ही केलेली असेल की जेव्हा इथे पुल्लिंग नाम आपल्याला दिसतं तेव्हा तिथे विसर्ग लागलेला आहे. विसर्ग, अनुस्वार, संस्कृत वाचन, लेखन नियम हे आपण पुढील काही व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. परंतु हे जे दोन टिंब इथे दिसत आहेत ना, परिचयः प्रथमः घटकः, म नंतर जे दोन टिंब, क नंतर जे दोन टिंब, याला दोन टिंब असं न म्हणता त्याला विसर्ग असं म्हणावं. ओके, सो राहुल असे विसर्ग आपल्याला सर्व पुल्लिंगी नावांच्या पुढे दिसत आहेत. म्हणजे जी मुलाची नावं आहे, जी मेल जिथे आहे तिकडे आपल्याला हे दोन विसर्ग लिहिलेले दिसत आहेत. परंतु तिथे जर मुलीचं नाव असेल, स्त्रीलिंगी नाम आपल्याला दिसतंय म्हणजे राधा, रमा, श्रेया, तर तिकडे आपल्याला ह्या दोन विसर्गांचा वापर केलेला दिसत नाही आहे. तर ते का? तर जेव्हा आपण नाम हा भाग, देव, वनम, माला हे जे ह्या तक्त्यांचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा मी तुम्हाला सांगेन. ओके, तर आता आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं, जेव्हा पुल्लिंगी एक वचनातलं नाव असेल तेव्हा तिकडे स्त्रीलिंगी एक वचन असेल तेव्हा आपल्याला तिथे विसर्ग लावायचा नाही आहे. ओके, तर आता पाहूयात. बघा, म्हणजे ही गोष्ट क्लिअर तुमच्या डोक्यात ठेवा. आपण जेव्हा व्याकरणाचा वर्ग घेणार आहोत तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित क्लिअर करेन. परंतु आता आपल्याला काय बघायचं आहे की अहम छात्रः, मम नाम राहुलः, मम माता विदुला, मम पिता सुरेशः. ओके, आता बघा, मी माझं स्वतःचं तुम्हाला आता हे एखादा आता समजा आपला व्हिडिओ बघणारा प्रेक्षक असेल तेजस, तर आपण तेजस त्याचं इंट्रोडक्शन कसं करून देईल ते आपण पाहूयात.
अहम छात्रः मम नाम तेजसः मम माता संगीता मम पिता रत्नाकरः. असं तेजस नावाचा मुलगा आपल्याला त्याचं इंट्रोडक्शन करून देईल. ओके, अशा प्रकारे जे इथे मुलं ही व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी स्वतःचं इंट्रोडक्शन कसं करायचं हे तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे. ओके, आता आपण बघूया की मुली त्यांचं इंट्रोडक्शन कारण आपला प्रेक्षक वर्ग हा मुलीसुद्धा पाहतात आणि मुलंसुद्धा पाहतात. ओके, तर आता मुलांनी कसं त्यांचं इंट्रोडक्शन करायचं हे आपण पाहिलं, परंतु मुली कशा इंट्रोडक्शन करतील ते आपण पाहूया. आता समजा एक आपलं प्रेक्षक आहे गौरी, तर त्या गौरीला कसं तिचं इंट्रोडक्शन करता येईल ते आपण पाहूया. तर ती म्हणेन अहम छात्रा. ओके, ती आता स्त्रीलिंगी आहे त्यामुळे अहम छात्र असं न म्हणता ती म्हणणार आहे अहम छात्रा. आणि ती म्हणेन की अहम छात्रा मम नाम गौरी मम माता गंगा मम पिता रमेशः. ओके, अशा प्रकारे मुलींनी आपलं इंट्रोडक्शन स्वतःचं तुमचं करून द्यायचं. आता मी माझं इंट्रोडक्शन करून दाखवते बघा तुम्हाला. अहम छात्रा मम नाम रूपाली मम माता संगीता मम पिता रत्नाकरः. ओके, आता हा जो मुलगा आहे बघा तो त्या मुलीचं सुद्धा इंट्रोडक्शन करून दाखवत आहे. तो काय म्हणतोय की त्वम छात्रा, यू आर स्टुडंट. ओके, तू विद्यार्थिनी आहेस. त्वम म्हणजे यू. आपल्याला जर आपल्या मित्राला म्हणायचं आहे की तू मुलगा आहेस किंवा तू विद्यार्थी आहेस, तेव्हा आपण तू हे कशाने म्हणणार संस्कृतमध्ये, तर त्वम. ओके, यू म्हणण्यासाठी आपल्याला त्वम हे संस्कृतमध्ये म्हणूया. त्यानंतर त्वम राधा, तर तो मुलगा तिला म्हणतोय की तू राधा आहेस, यू आर राधा. आता तुम्हाला जर तुमच्या मित्राला म्हणायचं असेल की त्वम अक्षयः, तू अक्षय आहेस. ओके, कळलं आहे? तसा सिम्पल आहे, अगदी सोपं आहे की आपला इंट्रोडक्शन आपल्याला कसं करायचं आहे. आपल्याला फक्त मम म्हणजे माय, नाम नेम आणि राहुल, माझं नाव हे आहे, तर मम नाम रूपाली असं तुम्ही म्हणू शकता. कळलं आहे? तर मी एकदा तुम्हाला याचा अर्थ सांगते व्यवस्थित. अहम म्हणजे आय, मी. मम म्हणजे माय, माझे. ओके, नाम नेम, माता म्हणजे मदर, पिता म्हणजे फादर. ओके, आणि छात्र याचा अर्थ स्टुडंट आणि छात्रा याचा अर्थ गर्ल स्टुडंट, विद्यार्थिनी आणि विद्यार्थी. कळलं एवढा भाग? आता आपण पाहूया एषः आणि सह यातला फरक. इथे तुम्हाला दोन्ही समान चिन्ह दिसत आहेत, परंतु जर तुम्ही इथे व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला एक बोट दर्शवलेलं असं दिसतंय. ओके, मी तुम्हाला मार्क करून दाखवते. हे बघा, इथे जे तुम्हाला हाताचं चिन्ह दाखवलं म्हणजे काहीतरी पॉईंट त्यांनी हे केलं आहे, तर त्याचं नक्की अर्थ काय आहे, ते का तसं दर्शवलं आहे, तर मी तुम्हाला ते सांगते. एषः अथर्वः, तर एषः या शब्दाचा अर्थ आहे धिस, आणि एषा रमा, एषा आणि एषः या दोनही शब्दांचा अर्थ काय आहे, तर धिस. ओके, बघा मी इथे खाली त्या बॉक्समध्ये तुम्हाला लिहून दिलं आहे. तर एषः अथर्वः याचा अर्थ असा होतो की धिस इज अथर्व, आणि एषा रमा याचा अर्थ होतो धिस इज रमा. ओके, आता जर अथर्व हा नावाचा मुलगा माझ्याजवळ उभा आहे आणि त्या मुलाचं जेव्हा मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देत आहे तेव्हा मी एषः या शब्दाचा वापर शब्द नाही, एषः या सर्वनामाचा वापर करणार आहे की हा अथर्व आहे आणि तो माझ्याजवळ उभा आहे. ओके, आणि एषा रमा, आणि ही रमा मुलगीसुद्धा माझ्याजवळ उभी आहे, त्यामुळे मी तिला एषा रमा असं म्हणेन. जेव्हा आपल्या जवळच व्यक्ती उभे असतात आणि त्यांचा जर आपल्याला परिचय कोणाला करून द्यायचा असेल तर आपल्याला एषः ह्या शब्दाचा वापर, एषः या सर्वनामाचा वापर करायचा असतो. पुल्लिंगासाठी एषः आणि स्त्रीलिंगी शब्दासाठी एषा. ओके, नपुंसकलिंग याचा अभ्यास आपण पुढील भागात करणार आहोत, त्यामुळे सध्या तरी आपल्याला स्त्रीलिंग आणि पुल्लिंग या दोनच लिंगांचा अभ्यास करायचा आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, जेव्हा आपल्या जवळ एखादा व्यक्ती आपला मित्र उभा असेल तेव्हा आपण काय म्हणणार आहोत की एषः. ठीक आहे, आता माझ्या बाजूला एक नेहा नावाची मुलगी उभी आहे, तर जेव्हा ही नेहा माझ्या बाजूला उभी असेल तेव्हा मी काय म्हणेन की एषा
नेहा. ठीक आहे. परंतु माझ्या बाजूला नेहा किंवा इतर कोणत्याही नावाची मुलगी नाही आहे. ती माझ्यापासून काही अंतरावर लांब उभी आहे. तरीसुद्धा मला तरी त्या मुलीचा मला तुम्हाला परिचय करून द्यायचा असेल, तेव्हा मी एषः किंवा एषा हे सर्वनाम वापरून चालणार नाही. तर मला काय वापरायचं आहे? सह आणि सा. येतं आहे लक्षात तुम्हाला? म्हणजे जेव्हा तुमच्या जवळ व्यक्ती उभा असेल त्याचा परिचय करून देताना तुम्हाला एष आणि एषा हे सर्वनामांचा वापर करायचा आहे. आणि जेव्हा तुमच्यापासून काही अंतरावर, तर याच्यामध्ये असं स्पेसिफिक अंतर असं नको की 1 किलोमीटर 2 किलोमीटर असं काही गरज नाही आहे. फक्त तुमच्या लांब असली पाहिजे ती व्यक्ती आणि तुम्ही त्याची ओळख करून देताय. ओके. तर माझ्यापासून आता लांब एक मुलगा उभा आहे आणि त्याचं नाव आहे विघ्नेश. ओके. तर आपण त्याचं नाव कसं म्हणणार आहोत की सह विघ्नेशः. ओके. तो विघ्नेश आहे आणि एखादी मुलगी आहे आणि ती माझ्यापासून लांब उभी आहे. परंतु मला सांगायचं आहे की बघा ती मुलगी आहे, मग तिचं नाव आपण घेऊया स्वरा. ओके. आणि मग ती स्वरा आपल्यापासून लांब उभी आहे, मग मी काय म्हणेन? सा स्वरा. ओके. आलं लक्षात? जेव्हा आपल्याजवळ जी व्यक्ती असते त्याचा परिचय करून देण्यासाठी आपण एषः हे सर्वनाम पुल्लिंगासाठी वापरतो, एषा हे सर्वनाम स्त्रीलिंगासाठी वापरतो. आणि आपल्यापासून लांब उभे असणाऱ्या व्यक्तींची किंवा मुलीची आपल्याला ओळख करून देण्यासाठी आपण सह हे सर्वनाम पुल्लिंगासाठी वापरतो, तर सा हे सर्वनाम स्त्रीलिंगासाठी वापरतो. अशा प्रकारे इथे एकंदर परिचय हा टॉपिक आपला झालेला आहे. तुम्हाला एक छोटासा होमवर्क आहे. तुम्ही जे कोणी सर्व ही व्हिडिओ पाहत आहेत त्या सगळ्यांनी तुमचा परिचय करून मला चॅट बॉक्समध्ये संस्कृतमध्ये परिचय करून देण्याचा थोडाफार प्रयत्न केला तर मलाही आवडेल की तुम्ही किती छान प्रकारे संस्कृत भाषा शिकत आहात. ओके. तर अशा प्रकारे एकंदर आपला हा परिचय टॉपिक झाला आहे. तरी आपण एक झटपट रिव्हिजन घेऊया, एक उजळणी घेऊया. मी तुम्हाला माझा स्वतःचा परिचय करून दिलेलाच आहे, पण आता आपण दुसरं काहीतरी नाव घेऊया. आपण मुलीचं नाव घेऊया अमृता. तिच्या वडिलांचं नाव आहे रवींद्र आणि तिच्या आईचं नाव आहे शैला. ओके. तर आता आपण पाहूया. तर ती अमृता तिचं काय म्हणतात इंट्रोडक्शन कसं करून देईल बघा. अहम छात्रा, मम नाम अमृता, मम माता शैला, मम पिता रवींद्रः. ओके. अशा प्रकारे. आणि जर मुलगा असेल त्या मुलाचं नाव नितीन असेल. ओके. तर तो मुलगा त्याचं इंट्रोडक्शन कसं करेल? अहम छात्रः, मम नाम नितीनः, मम माता लीला, मम पिता प्रल्हादः. ओके. अशा प्रकारे आपण एकंदर परिचय हा भाग शिकलेलो आहोत. आता आपण एक मजेशीर भाग पाहणार आहोत, तो म्हणजे हस्तकुटुंबम. गायत नंदत हस्तकुटुंबम. अतिशय उत्साही आणि नाचणारं गाणारं हे असं हस्तकुटुंबम आहे. तर काय आहे ती मज्जा आपण पाहूया. असं हे कुटुंब आहे हाताचं आणि त्यातलं पहिला भूमिका बजावणारा आपला अंगठा आहे. तर पाहूया आपण अंगठा काय म्हणतोय. एषः स्नेहालुः तातः, अस्य नाम खलु अंगुष्ठः. ओके. एषः याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला की धीस पुल्लिंगी. स्नेहालुः म्हणजे लविंग आणि तातः म्हणजे फादर. जसं पिता आपण म्हणतो तसं तातः हे सुद्धा आपण संस्कृतात वडिलांसाठी तातः हा शब्द वापरला जातो. तर हे काय आहेत? लविंग फादर आहेत, प्रेमळ स्नेहाळू असे फादर आहेत आणि त्यांचं नाव काय आहे? तर अंगुष्ठ. बघा, म्हणजे आपल्या फॅमिलीचा एक काय म्हणू शकतो आपण आधार. अंगठ्याशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट आपण हातात धरू शकत नाही, उचलू शकत नाही. ओके. अशाच प्रकारे आपल्या फॅमिलीचा जो आधार असतो, जे आधारस्तंभ असतात ते आपले वडील असतात आणि ते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणून या हस्तकुटुंबाला अंगठ्याला आपले वडील असं म्हटलेलं आहे. तर ट्रान्सलेशन पाहूया. दिस इज द लविंग फादर, हिज नेम अंगुष्ठ. ओके. हे प्रेमळ स्नेहाळू असे वडील आहेत आणि त्यांचं नाव काय आहे? अंगठा. तर निकटे निवसती ननु माता,
नाम तर्जनी तस्याः. आणि त्यांच्याच जवळ राहणारी ही आपली आई आणि तिचं नाव काय आहे? तर्जनी. बघा तुम्ही कधी आहे ना आपल्या घरी म्हणजे काही पूजा वगैरे असतील तर तेव्हा ब्राह्मणांच्या तोंडून हे शब्द ऐकले असतील की अनामिकेने देवाला कुंकू लावा. ओके, तर अशा प्रकारे आज आपल्याला नकळत ही नावांची ओळख झालेली आहे. असंच आपल्या हे संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे की आपण पूजा समारंभात किंवा कधी दैनंदिन जीवनात चुकून आपल्या कानी हे असे शब्द पडत असतात, परंतु त्याची ओळख आपल्याला व्यवस्थित नसते. ओके, तर तर्जनी तर ही जी वडिलांच्या जवळचा म्हणजे अंगठ्याच्या जवळचा जो जे बोट आहे त्याला काय सांगितलं आहे की ती कोण आहे? ती आपली आई आहे. ओके, आणि तिचं नाव काय आहे? तर्जनी. मदर इंडियड इज नियर बाय, हर नेम इज नियर बाय हर नेम इज तर्जनी. ओके, सो नेक्स्ट, ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा नाम मध्यमा तस्याः. आणि सर्वात मोठी बघा आता तुम्ही तुमचा हात समोर ठेवा आणि आपलं सगळ्यात उंच बोट कोणतं आहे? तर मधलं बोट. ओके, मग ती कशी आहे? ती ज्येष्ठ आहे, ती एल्डेस्ट आहे, ती त्यांची डॉटर. पुत्री म्हणजे डॉटर आणि दीर्घतमा म्हणजे उंच आहे, अशी टॉलेस्ट आहे, म्हणून तिचं नाव काय ठेवलं आहे त्यांनी? मध्यमा. ओके, तस्या भगिनी मनोरमा. मग तिचीच बहीण कोण आहे? तर मनोरमा. अस्ति ननुसा अनामिका. आणि जी मनोरमा नावाची बहीण आहे, ब्युटिफुल सिस्टर आहे, सुंदर अशी आहे ती, तिचं नाव काय आहे? अनामिका. म्हणजे मधल्या बोटाच्या बाजूचे बोट. ओके, त्याचं नाव आहे अनामिका. अंते भवती कनिष्ठ बाला नामत तस्याः नाम कनिष्ठिका. आणि सगळ्यात शेवटची आपली यंगेस्ट डॉटर, छोटीशी अशी कनिष्ठिका म्हणजे आपली करंगळी. अशा प्रकारे बघा, अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि कनिष्ठिका अशा प्रकारे आपल्या 5 बोटांची संस्कृतमध्ये नावं आहेत. ओके, तर पुढचा 6वा श्लोक आपला काय आहे? हस्ते द्वयेन प्रणमामि आशीर्वंदम विंदामी. आणि आय सल्यूट विथ द बोथ हँड्स, आय सीक द ब्लेसिंग ऑफ एल्डर्स. जेव्हा मी हे 2 हात जोडतो तेव्हा मी नमस्काराच्या भूमिकेत येतो आणि सर्वांना येते आणि सर्वांना मी काय करतो किंवा करते? नमस्कार करते. अशा प्रकारे सुंदर असं हातांच्या 5 बोटांना संस्कृतमध्ये काय म्हणतात याचं एक छान कविता करून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा भाग कळला असेल. मागील पानावर आपण परिचय शिकलो आणि इथे आपण एक हस्तकुटुंब म्हणजे फॅमिली ऑफ हँड असं शिकलेलं आहे. तर तुम्ही तो होमवर्क व्यवस्थित लक्षात ठेवून मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं इंट्रोडक्शन, तुमचा परिचय मला करून दाखवा. अशा प्रकारे आपला हा पहिला घटक झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या 8वीच्या मित्रपरिवारांपर्यंत ज्यांना आपला स्वतःचं इंट्रोडक्शन संस्कृत भाषेत कसं करावं हे जर शिकायचं असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. आणि आपल्या संस्कृत स्कॉलर या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एक नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय.